लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. परिस्थिती जाणवते. अल्निनोचं संकट आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं. पाण्याचं कसं नियोजन केलं जाणार आहे, उजनीत पाणी किती आहे आणि नदीत कधी सोडलं जाणार आहे, काय आव्हान? नाही, अल्निनोचं संकट आपल्या महाराष्ट्रात आहे या संदर्भात पूर्वीच शासनाने कल्पना दिलेली आहे. उजनीमध्ये आता पुरेसा पाणी साठा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पहिलं आवर्तन झाले, दुसऱ्या आवर्तनाचं पण चालू आहे आणि आता खऱ्या अर्थानं भीमा नदीमध्ये पाणी सोडण्याची आवश्यकता आहे अशी शेतकरी बांधवांची खूप मोठी मागणी आहे. परंतु एक विषय आहे की जेव्हा सोलापूर शहराला आपण पाणी देत होतो तेव्हा सोलापूर शहराला पाणी देत असताना भीमा नदीच्या काठच्या शेतकऱ्यांना त्याचा खूप मोठा फायदा व्हायचा. सोलापूर शहरामध्ये आता समांतर पाईपलाईन झाली त्यामुळं नदीमध्ये जो पाणी साठा यायचा तो आता बऱ्यापैकी बंद झाला. परंतु कालच कालवा समितीची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला की येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये भीमा नदीमध्ये एक आवर्तन सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. उन्हाळी हंगामाचं नियोजन करत असताना 2 आवर्तनं सोडणं अपेक्षित आहे. परंतु सद्य परिस्थिती लक्षात घेऊन, अल्निनोचं संकट लक्षात घेऊन आपण 1 आवर्तन सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानंतरची जी परिस्थिती जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये असेल त्यावर सरकार विचार करेल. पिण्याचा पुरेसा पाणी साठा असला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे. त्या अनुषंगानं विचार केला जाईल आणि तो साठा मुबलक पिण्याचा पाण्याचा साठा ठेवून जर पाणी शिल्लक राहत असेल तर मग दुसरं आवर्तन सोडण्यासंदर्भातला निर्णय शासन स्तरावरून घेतला जाईल. परंतु आत्ता तोच आपण एकच आवर्तन सोडण्याचा भीमा नदीमध्ये सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. काय विषय शेतकऱ्यांना आणि नागरिकांना काय आव्हान करायला? माझं शेतकऱ्यांनाही आव्हान आहे, नागरिकांना आव्हान आहे की शेवटी पाण्याचा वापर काटकसरीने केला पाहिजे. येणारं जे संकट दुष्काळाचं आपण लक्षात घेऊन, पाऊस उशिरा होऊ शकतो, कमी होऊ शकतो, अशा ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण पाण्याचा वापर काटकसरीने केला पाहिजे. तो शेतकऱ्यांना केला पाहिजे, तो उद्योग व्यावसायिकांनी केला पाहिजे आणि तो नागरिकांनी पण केला पाहिजे. या सगळ्यांनी मिळून पाण्याचं संकट आपल्यावर येऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की येणारा कालखंड, येणारं संकट लक्षात घेता आपण पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. वीर धरणातही पाण्याची परिस्थिती कशी आहे? वीर धरणाचंही पाणी नाही, सध्या तरी पाणी चा साठा जो पाठीमागच्या वर्षीपेक्षा चांगला आहे. याही वर्षी आपण बघितलं उजनीमध्ये पाठीमागच्या वर्षापेक्षा या वर्षीचा पाणी साठा खूप चांगला आहे. त्यामुळं जो सोलापूर शहराला पाणी पुरवठा करत असताना जो अतिरिक्त पाणी खर्च व्हायचं ते वाचलेलं पाणी जवळजवळ 12 TMC अतिरिक्त पाणी आता उजनीमध्ये आहे. त्यामुळे पाणी साठा मुबलक आहे. परंतु येणारी परिस्थिती लक्षात घेऊन त्या उजनी धरणावर आजूबाजूच्या सगळ्या परिसरातल्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत. हे लक्षात घेऊन आपल्याला पुढचं नियोजन करावं लागेल. 31 ऑगस्ट पर्यंत ठेवले का पाण्याचं पिण्याच्या पाण्यासाठी? तशी डेडलाईन दिली हो, ऑगस्ट महिन्यापर्यंतच्या पिण्याचं पाण्याचं नियोजन केलेलं असलं पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना सरकारनं आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं नियोजन आपण केलेलं आहे. नाही, आता विधानसभेच्या 9 जागा होत आहेत, विधान परिषदेच्या 9 जागा रिक्त होत आहेत. पण ह्या 9 जागामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला येणाऱ्या ज्या जागा आहेत त्या अनुषंगानं त्याचा निर्णय हा पक्षश्रेष्ठी घेत असतात. माननीय मुख्यमंत्री महोदय, त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष आणि आमची कोर कमिटी आहे, त्यासोबत दिल्लीचे वरिष्ठ आहेत, हे सगळे मिळून निर्णय घेत असतात. सोलापूर जिल्ह्याला मिळालं पाहिजे पालकमंत्री म्हणून माझी भावना आहे. परंतु शेवटी निर्णय पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर होतो. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.